महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय। पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात। महाराष्ट्रामधला मराठी माणूस, महाराष्ट्रामधला भूमिपुत्र याचा विचारच नाही। आणि याचं सगळ्यात मोठं विदारक जर स्वरूप कुठचं असेल, भीषण स्वरूप जर कुठचं असेल तो रायगड जिल्हा आहे। आज या रायगड जिल्ह्यामधल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत। कुठे चालल्या आहेत, काय चालल्या आहेत? जमिनीचे व्यवहार करणारे पण आपलेच कुंपणच शेत खात आहे। बाहेरून कोणीतरी उद्योगपती येणार, तुमच्याकडच्या जमिनी घेणार, तुमच्याकडचे धंदे घेणार आणि वाटेल तो थैमान घालणार। आता तुम्हाला म्हणे तुम्ही ह्या सगळ्या जमिनी आणि याच्यावरती म्हणे कायदा आणला राज्य सरकारने। तुम्ही कोण आहात? तर अर्बन नक्षल आहात, शहरामध्ये राहणारे नक्षल। तुम्ही जर विरोध केला, कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं, एकदा करूच देत। या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार। उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाहीत। कोण कुठे येतोय काही पत्ताच लागत नाहीये। कुठून रस्ता, म्हणजे या संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होते, कुठून रस्ते निघणार आहेत, काय निघणार आहेत, फक्त मंत्र्यांना माहिती। का? तेच ठरवणार आणि रस्ता व्हायच्या अगोदर तेच जमिनी घेणार आणि मग या सगळ्या उद्योगपतींशी व्यवहार करणार आणि मग सगळे गब्बर होणार आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती विषय गेला बाजूला, विचार गेला बाजूला, फक्त तोंडावर तुमच्या पैसे फेकून मारणार आणि तुमच्याकडनं मतं घेणार। एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे। कोणी त्याच्या खोलात जाऊन बघायला तयार नाही, कोणी त्याच्या खोलात जाऊन विचार करायला तयार नाही की ह्याच्या पुढे काय होणार आपलं। राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे, अर्बन नक्षल करून एकदा अटक करा। राज ठाकरे म्हटले अर्बन नक्षल म्हणून एकदा अटक करून दाखवा, मग आम्ही काय करतो। कोणाला अटक करायची? आम्ही कार्यकर्त्यांना अटक करून दाखवा। त्यांच्याकरता बनलेलाच नाही कायदा, तर त्यांना का तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल। तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागत नाही, त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही। मला असं वाटतं की अशा प्रकारे कायदे जे बनतात, जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील त्यांच्याकरता तो कायदा आहे। आंदोलनकांच्या विरुद्ध हा कायदा नाही, सरकारच्या विरुद्ध बोलायच्या याच्यामध्ये पूर्ण मुभा आहे, त्याच्या विरुद्ध हा कायदा नाही। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत हा कायदा न वाचता केलेले कमेंट आहेत। त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लहान मुलांना हिंदी शिकवण्याचा विचार ते करत आहेत, मुंबई बाहेरून आलेल्या लोकांना। माझं अतिशय पक्कं मत आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे, ती कंपल्सरी असली पाहिजे, ती अनिवार्य असली पाहिजे, ती आपण अनिवार्य केलीच आहे। पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठीसोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहे। आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या, ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे। म्हटलं की पुण्याच्या उद्योगांमधून दादागिरी संपवावी मुख्यमंत्र्यांनी, चांगली गोष्ट आहे। सर्व पक्षीय नेत्यांना एकमत करावं लागेल, कारण खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दादागिरी ही पुण्याच्या उद्योगांमध्ये पाहायला मिळते आहे। विविध पक्षाला हे लोक त्या ठिकाणी त्या पक्षाचं नाव घेऊन त्या ठिकाणी दादागिरी करतात। मी तर मोडून काढणारच आहे आणि त्यात जो